मॅडम देखो आपला चालू आहे मॅथ पेपर 1 चा सेकंड लेसनचं नाव आहे क्वाड्रेटिक इक्वेशन आणि या क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये आपण पहिला इंट्रोडक्टरी पार्ट बघितला त्याच्यामध्ये त्या आपल्या इक्वेशनचा जनरल फॉर्म काय असतो क्वाड्रेटिक इक्वेशन कशाला म्हणतात हे आपण पाहिलं त्यानंतर त्याचे रूट्स काय असतात आता रूट आणि किंवा सोल्युशन काय असतं आपण बघितलं आणि सोल्युशन बघण्यासाठी आपण काय केलं बघा या ठिकाणी तर सोल्युशन आता आपण पाहणार आहे कोणत्या मेथडनं फॅक्टरायझेशन मेथड आपण काय करणार आहे सोल्युशन पाहणार आहोत फॅक्टरायझेशनची तयारी आपण 8th स्टँडर्ड पासून करत आहोत 8th स्टँडर्ड मध्ये आपण पाहिलं आहे आपण एक एक्झाम्पल घेणार या ठिकाणी याला मी जनरली त्या ठिकाणी एक्सप्लेन असं केलं होतं बघू शकता कसं एक्सप्लेन केलेलं आहे आपल्याला 8th स्टँडर्ड असे एक्सपान्शनचा फॉर्म्युला होता आठवतं का x + a * x + b होता का आपण याला कसं करत होतो याला तर x * x केलं होतं आपण x² त्यानंतर a + b करायचं आणि त्याला x ने मल्टिप्लाय करायचं आणि शेवटी a * b करायचं हे जे काही फॉर्म्युला एक्सपान्शनचा त्याच फॉर्म्युलेच्या फॉर्म मध्ये आपला क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्म असतो त्याच्यामध्ये फॅक्टर कसे फाइंड करायचे हाउ टू फाइंड द फॅक्टर्स ऑफ इट तर त्याच्यासाठी काय करायचं बघा मी तुम्हाला काल सांगितलंय जनरली काय करायचं a आणि c चं मल्टिप्लाय करायचं बघा a आणि c चं काय करायचं मल्टिप्लाय करायचं a आणि c ला मल्टिप्लाय केलं मल्टिप्लाय त्याचा जो प्रोडक्ट आला त्याचे काय करायचे फॅक्टर काढायचे त्याचे फॅक्टर काय घ्यायचे असे दोन नंबर घ्यायचे बघा कसे दोन नंबर घ्यायचे असे दोन नंबर घ्यायचे ज्या दोघांची ऍडिशन ही तुमच्या बरोबर असते दोन टाकला x1 आणि x2 या x1 आणि x2 चा गुणाकार x1 आणि x2 चा गुणाकार कशा बरोबर आला पाहिजे a आणि c च्या गुणाकार बरोबर आला पाहिजे आणि x1 आणि x2 ची बेरीज काय आली पाहिजे तर b बरोबर आहे तर b पुढे आलं लक्षात अंडरस्टँड You all are better understand. I will take an example that you understand clearly. Okay. Now we can take an example of this m square minus 14m plus 30 equal to 0. इस तरह से अब इसके क्या करेंगे भाई देखो मैंने बोला आपको पहले क्या करना है a का और c का मल्टीप्लिकेशन करना है क्या आता है याचा गुणा काय आहे 13 1 13 आला गुणाकार इथे पाडायची फॅक्टर काय त्याची एकच येतो 13 1 30 आता 30 आणि 1 किती होतं 14 असे दोन रूट घ्यायचे ज्यांचा गुणाकार a आणि c च्या गुणाकार बरोबर आला पाहिजे त्यांची बेरीज ऍडिशन b च्या व्हॅल्यू बरोबर आली पाहिजे काय आली पाहिजे येते ना 39 वर किती होतं 14 होतं फक्त हे -14 आलं लक्षात ठेवा जेव्हा प्रॉडक्ट प्लस आला याचा अर्थ रूट दोघं बी सेम साइडचे जेव्हा प्रॉडक्ट काय आला प्लस आला प्रॉडक्ट काय आला प्लस आला त्यामुळे रूट काय करायची दोन्ही सेम घ्यायचे दोन प्लस घ्यायचे दोन मायनस घ्यायचे हा आता इथे काय आलं मायनस आले ऍडिशन झाली पण दोघं मायनस आहे हे पण मायनस हे पण मायनस -39 -1 सेम ऍडिशन बरोबर आहे काय करायचं तुम्ही याला याला काय करायचं या -14 याला -13m -1m द्यायचं m स्क्वेअर आधी किती राहिलं -13m -1m +13 इक्वल काय करायचं 0 करायचं तर काय तुम्हाला पाहतो मग काय करायचं कशाने लिहायचं कळलं कशाने लिहिलं या -14 लिहिलं -39 -1 त्याच्यानंतर कॉमन काढायचं याच्यात काय करायचं याच्यात काहीतरी कॉमन निघतो याच्यात काहीतरी कॉमन निघतो त्याच्यात काहीच कॉमन निघतो त्याच्यात 1 कॉमन निघतो इथे काय m आहे इथे पण m आहे दोघांचं m बाहेर काढलं त्यातलं m नावाचा मुलगा बाहेर घेतला इथे राहिले m चा वर्ग आहे
m चा वर्ग पैकी m बाहेर घेतला m राहिला मायनस 6 ला पण m घेतला इथे राहिला साईड मायनस इथं काहीच नाही कॉमन निघालं 1 काढायचं अरे 1 काढायचं अरे 1 काढायचं ब्रॅकेट मध्ये काय आहे m मायनस 13 राहिला इक्वल टू हे बघा पहिल्या ब्रॅकेट मध्ये m 13 आलं m मायनस 30 दुसऱ्याचे पण m मायनस 13 नच तयार व्हायचे आले m मायनस 30 आता याच्यात काय करता येतं की बॅकच्या ब्रॅकेटचं एका ब्रॅकेट मध्ये घ्यायचं m मायनस 1 आणि जे दोन वेळेस आहे त्याला काय करायचं m प्लस घ्यायचं आता दोघांचा प्रोडक्ट जर 0 आला दोघांपैकी एक 0 असतं हे 0 m मायनस 5 इक्वल टू 0 और m मायनस 30 इक्वल टू 0 मग m बरोबर काय येतं सॉरी एक येतं ना मायनस 1 प्लस झालं आणि मायनस m मायनस 30 काय होईल प्लस होईल इथे सोल्युशन कोणत्या पद्धतीने सॉरी एक्झाम्पल काढ असेल याच्यात काही डाऊट आला तर विचारा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का आणि तसेच का हे असं आलं कसं ठीक आहे हे आपल्याला जमलं पाहिजे त्याच्यामध्ये एक्सरसाइज मध्ये आपल्याला प्रत्येक एका याच्यावर एक एक एक्सरसाइज दिलेली आपल्याला लक्षात ठेवा 3 पद्धती ना ह्या तिन्हीपैकी 2 पद्धती कंपल्सरी परीक्षेत उपयोगाच्या आहे तिन्ही करायच्या आणि मार्क पक्के 9 मार्क पक्के झाले पाहिजे 9 पक्केच 9 मार्क कारण एक शाब्दिक उदाहरण येतं त्याच्यामध्ये हे अवयव पद्धत उपयोगात येते किंवा याच्यावर आधारित ते समीकरण देतात ते कुठल्या पद्धतीने सोडावं म्हणतात मग सोडावं काय अडचण आणखी ती दुसरी पद्धती तिला टाइम लागणार आहे आपल्याला ती थोडीशी हार्ड वाटते किंवा आहे सोपी आहे ती केल्यावर होतं हा ठीक आहे याच्यातलं आपण काय करू शकतो प्रत्येक एक्झाम्पल या ठिकाणी करून पाहू शकतो जसं की आता या ठिकाणी ओरली आपण पाहू इथे किती आलेलं आहे 54 चे अवयव काय काय येतात सांगा बरं 54 चे अवयव काय काय येतात 54 चे अवयव काय काय येतात काय काय येतात तर 54 एक 54 27 दुने 54 18 त्रिक 54 अजून काय येतं 4 नाही येते 6 येतात 6 9 54 येतं का आता याच्यापैकी कोणत्या दोघांची बेरीज किंवा वजाबाकी 15 आहे 18 आणि 18 आणि 18 आणि 18 आणि 18 3 की नाही येत रे त्याच्यात 9 आणि 6 18 3 कसं काय नाही येणार मोठी संख्या नाही येणार कारण इथे बेरीज झालेली आहे प्रोडक्ट प्लस आलेला आहे प्रोडक्ट प्लस आला म्हणजे रूटची बेरीज झाली प्रोडक्ट प्लस आला म्हणजे रूटची बेरीज झाली प्रोडक्ट प्लस आला गुणाकार प्लस आला म्हणजे रूटची काय झाली बेरीज झाली अशी घ्यायची की त्याची वजाबाकी झाली नाही म्हणजे बेरीज झाली त्याचे 9 आणि 6 किती होते 15 होते फक्त एवढंच आहे मायनस आलं या दोघांना मायनस घ्यायला लागेल रूट आहे मग 6 आणि 9 दोघांना मायनस घ्यायचं समज अशा पेयर काय करायचं प्रत्येकाच्या त्याच्यातून उठलाच एक बेरीज पाहिजे 15 एवढं रूट दोघांची बेरीज या ठिकाणी होणार आणि गुणाकार प्लस आहे का पाहिजे कुठं कुठं रूट आल्याला घ्यायला लागते बघा किती मायनस आला आता रूट आल्याला घ्यायला 1 प्लस 1 मायनस त्याच्यामध्ये हे प्लस दोन्ही रूट प्लस असणार कारण हे प्लस बरोबर आहे इथे काय करायचं ह्या दोघांचं गुणाकार करायचं सॉरी 54 घेतलं फक्त 24 घेतलं आणि 1 येईल इथे 2 आले 2 ला 13 म्हणायचं 13 आणि 26 आणि फॅक्टर काय आहे 26 एक 26 26 एक 27 असं करायचं ठीक आहे त्याच्यानंतर याच्यात काय करणार आहे हे -15 होणार आहे 15 × 75 75 ची रूट घ्यायची तर 25 ते 75 जमतं कौल 25 मधून 3 गेला 22 राहते असं करायचं त्याच्यानंतर याला काय करायचं याला हाफला गुणून घ्यायचं हाफला म्हणजे कसं 2 ला गुणायचं 2 4 आणि 1 गुणाकार 4 1 4 4 च्या अवयव काय येतात 2 2 2 4 आणि त्याची बेरीज पण 4 होती 4 जी घ्यायची 2 मायनस घ्यायची
तू काय घ्यायचे -2 घ्यायचे. त्याच्यानंतर याला कसं करायचं, याला सॉल्व्ह करून घ्यायचा. x ला उघडायचं, x ला उघडलं 6x वर्ग होईल, ते 1x होईल. 1x तिकडे आणायचा, मायनस करायचा, -x प्लस मायनस काय येणार 2 येणार. आता त्याची फॅक्टर काय पडतील, 6 म्हणजे 12 ची अवयव घ्यायची. अशी अवयव घ्यायची, त्याची वजाबाकी त्याची 1 आलं उत्तर. मला वाटतं 4 3 12 येईल, 4 वर 3 गेला 1. बरोबर आहे. काय अडचण आली तर युट्यूबला व्हिडिओ सर्च करून बघू शकता. ठीक आहे चालेल.